धरेल तू सोड. नाही मारला कोई ताणला मारायला नाही काय आहे. नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन ग्रामपंचायत येथील सुला वाईन्स परिसरात असलेल्या मेट भुजबळ नॉलेज सिटी या ठिकाणी एका शिक्षण संस्थेतील शिक्षकानं विद्यार्थ्यांवर छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संशयित आरोपी शिक्षक आशिष शेवकर वय 27 जो आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन या विभागात कार्यरत आहे. यानं 3 वर्षांपासून एका विद्यार्थिनीचा छळ सुरू ठेवला. त्यानंतर त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीनं हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिचा भाऊ शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेला. मात्र चर्चेचं रूपांतर वादात होऊन शिक्षकानं मुलीच्या भावाला मारहाण केली. हा प्रकार वाढतच जात असल्यानं शिक्षकाचे आई वडीलही घटनास्थळी आले आणि गाडीतून कोयता काढून विद्यार्थिनीच्या भावाच्या डोक्यात हल्ला केला. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस अधीक्षक, ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शिक्षक आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ही घटना शिक्षक आणि शिक्षण संस्थेच्या प्रतिमेवर गंभीर परिणाम करणारी असून समाजामध्ये असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मुलीच्या भावाने सांगितलंय. ललित फुलमाळी, नाशिक माझा न्यूज, नाशिक.